झेन अल्फानं उडवली सरकारची झोप। झेनजी नंतर व्यवस्थेविरुद्ध झेन अल्फा रस्त्यावर। खड्डे आणि शैक्षणिक समस्यांवर झेन अल्फा आक्रमक। झेनजी नंतर आता झेन अल्फानंही सरकारची झोप उडवली आहे। शैक्षणिक समस्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांपर्यंत झेन अल्फा थेट सरकारला आणि मंत्र्यांना जाब विचारतीये। अहिल्यानगर मधील संगमनेर इथं कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका 45 मिनिटांवरून 40 मिनिटं करण्याच्या आणि विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिकांच्या तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या शासकीय निर्णयाविरोधात छात्र भारती संघटनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चात विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री दादा भुसे विरोधातच घोषणाबाजी केली आहे। मागले 10 वर्ष झाले शिक्षक भरती झालेली नाही। सरकार हे सगळं शिक्षण खाजगीकरणाच्या बेतावर आहे। तर विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी रस्त्यावर उतरून जन आक्रोश मोर्चा केला आणि त्या मोर्चामध्ये मी आणि किती हजारो विद्यार्थी सामील होतो। राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत असताना हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलंय। आम्ही गरिबांची लेकरं आहोत, आम्हाला शिक्षक का देत नाहीत असा जाब विद्यार्थिनींनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना विचारलाय। आम्हाला बोलू द्या की तुमचा आमच्या समस्या दूर करा। आम्हाला शिक्षक पाहिजेत आमच्या शिक्षणासाठी। कधी काऊन नाही आले मग इंग्लिश विषयाला सत्कार करा। तुम्हाला कळलं नाही का तुम्हाला शिक्षण दिलंय आम्ही हे? आम्ही शेतकरी व्यापाऱ्यांचे लेकरं, आम्ही शिक्षणासाठी आमचे मायबापा वावरामध्ये मर काम करतात। 200 रुपये रोजासाठी नुसते मरतात। रोज शाळेत येतात, कधी येतात का शिक्षण मंत्री? बघतात का किती विद्यार्थी आले, किती काय करायला? कधी येऊ? आमची शाळा बंद झाल्याने आम्ही शिकायचं कसं? नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये तर पेगलवाडी गोहिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक करून रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न मांडलाय। रस्त्यात खड्डा, बघा आमच्या किती खड्डे झाले। इकडे कोणी लक्ष पण देत नाही, काय नाही। इकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे। दुसरीकडे ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत गावातून शाळेपर्यंत मोफत बस सेवेची योजना असताना जालन्यातल्या जळगाव इथं 50 ते 60 विद्यार्थिनींना पायपीट करावी लागतीये, ज्यामुळे विद्यार्थिनींनी थेट रस्त्यावर उतरून आपल्या समस्या मांडल्या। आम्ही जळगावच्या विद्यार्थिनी आहोत। आम्ही श्री शिवाजी हायस्कूल या शाळेत जातो। माझ्या वडिलांनी तेथे जाऊन बस आणण्याची विनंती केली, पण आणखीन बस आली नाही। तर छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन मधल्या विद्यार्थिनींनी सुरक्षेसाठी दामिनी पथकाची स्थापना करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। आमची शाळा सुटल्यावर काही रोड रोमिओ शाळेच्या आवारात उभे असतात, त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होते। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की दामिनी पथकचे या गावात आयोजन स्थापन करा किंवा 2 महिला कर्मचारी शाळेच्या आवारात द्या। शाळांमधील शिक्षकांचा अभाव, चुकीची शैक्षणिक धोरणं, रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे निर्णय यामुळे आता झेन अल्फा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। झेन अल्फानं उचललेलं हे आक्रमक पाऊल राजकारण्यांना आणि प्रशासनाला विचार करायला लावणार आहे। आता फक्त आश्वासनांची नव्हे तर दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधांची गॅरंटी राजकारण्यांना द्यावीच लागेल, अन्यथा झेन अल्फा व्यवस्थेचे धिंडवडे काढल्याशिवाय राहणार नाही। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।